बांगलादेश प्रकरणामध्ये आज सर्वपक्षीय बैठक आहे। संसदेमध्ये सकाळी 10 वाजता सर्वपक्षीय बैठक होणार आहे आणि सर्व पक्षातल्या वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। या बैठकीनंतर केंद्र सरकार संसदेमध्ये निवेदन देणार आहे। बांगलादेशमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीनंतर आता आज सर्वपक्षीय बैठक होणार आहे। संसदेमध्ये सकाळी 10 वाजता सर्वपक्षीय बैठक असेल। आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। उर्वशी, आज संसदेमध्ये सकाळी 10 वाजता सर्वपक्षीय बैठक होणार आहे। सर्वच पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित असतील। काय नेमके चर्चेचे मुद्दे असणार आहेत? आज संसदेत बघणार तर डॉक्टर एस जयशंकर आहेत। ते पार्लमेंटरी अफेअर्स पार्लमेंटमध्ये या पूर्ण बांगलादेशच्या संदर्भात एक कुठे ना कुठे स्पीच देणार आहे आणि भारताचा टेक काय या पूर्ण बांगलादेशच्या क्रायसिसला घेऊन त्याच्यावरती एक आउटलाईन बाहेर येणार। पहिल्यांदा भारत ऑफिशियली संसदेत आपलं जे मन आहे बांगलादेशच्या क्रायसिसला घेऊन ते कुठे ना कुठे सांगणार। आपण बघितलं तर ही सर्व दल बैठक आहे, कारण की आज आपण बघितलं तर शेख हसीना हे अख्खी रात्र म्हणजे पूर्ण रात्र आज भारतातच होती। हिंडन एअरबेसला होती। अजित डोवाल जे NSA आहेत तेही त्यांना भेटले आणि आपण पुढे बघितलं तर कुठे ना कुठे आता त्यांना एक गोपनीय अशा जागी कुठेतरी घेऊन गेले आहेत आणि ती एक सेफ हाऊसमध्ये तिथे होती। तिथून जे आहेत त्यांना एका सेफ लोकेशनवर घेऊन गेले आहेत। काल आपण हे पण बघितलं की आज सर्व बैठक ही पूर्ण जी मीटिंग आहे ती आहे सर्व पक्ष बैठक। पण त्याच्या पहिले म्हणजे काल रात्री प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सगळ्या टीम बरोबर एक कॅबिनेट जी आहे ती घेतलेली ऑन सिक्युरिटी सर्व्हिसेस। अजित डोवाल हे जेव्हा शेख हसीना यांना भेटले त्याच्यानंतर ही पूर्ण मीटिंग झाली आहे। तर आता बघण्याचं कॉल असेल की भारत यांचं ऑफिशियल टेक काय असेल शेख हसीना आणि बांगलादेशच्या पूर्ण क्रायसिसवर। ठीक, उर्वशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि दिल्लीतल्या या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातल्या अपडेट घडामोडी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।